तर अजित पवार गटाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली। अजित पवार गटाकडून 70 पेक्षा अधिक जागांवर दावा जो आहे तो केला जाणार आहे। विद्यमान आमदारांपैकी कुणाचंही तिकीट कापलं जाणार नाही, बैठकीमध्ये अशी हमी देण्यात आली। अजित पवार गट 54 जागांसोबतच अधिक 15 ते 20 जागांची मागणी करणार आहे। याआधी अजितदादा गटानं 80 जागांवरती दावा करण्याची तयारी देखील दर्शवली होती। तर अजित पवार गटाच्या बैठकीत नक्की कोणती चर्चा झाली आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। अजित पवार गटाच्या बैठकीत जागा वाटपावरती सखोल चर्चा झालेली आहे। अजित पवार गट 70 पेक्षा अधिक जागांवर दावा सांगणार असल्याची देखील माहिती मिळते। विद्यमान आमदारांपैकी कुणाचंही तिकीट कापलं जाणार नाही अशी बैठकीमध्ये आमदारांना हमी देण्यात आली। 2019 मध्ये निवडून आलेल्या 54 आमदारांसोबतच 15 ते 20 अधिक जागांची मागणी अजित पवार गटाकडून महायुतीत करण्यात येणार आहे। अजित पवार गटाकडून याआधी 80 जागांवर दावा करण्याची तयारी जी आहे ती त्यांनी दर्शवली आहे। आजच्या बैठकीत फक्त 15 जागा वाढवून मागण्याची रणनीती जी आहे ती ठरवण्यात आली।